नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खेडगल्ली प्रभादेवी या परिसरात जाऊन आज सासूबाईंना भेटणार आहोत. रोहिणी रवींद्र पाटील आणि सुनबाई आहेत रुपाली राकेश पाटील. काय बघा ना वातावरण, एकीकडे प्रचंड पाऊस सुरू आहे, कुठेतरी कधीतरी थोडासा आडोसा मिळतो आणि मग तिथूनच गप्पांची मैफल सुरू होते. आज पाटील कुटुंब प्रभादेवीतच राहणार. नेमकं कधी भेटले, कुठे भेटले, सासूबाई सुनेतलं कसं रिलेशन आहे, अगद सासूबाई असं म्हणता म्हणता अगद सुनबाई म्हणण्याची आता वेळ आहे. तर खरंच सासूबाई आणि सुनेचं नातं हे खूप छान प्रत्येक घरात आम्हाला गवसू लागलेलं आहे. तेव्हा या बाहेर पडणाऱ्या कधीही कोसळणाऱ्या या पावसाला आता सगळ्यांच्या वतीने विनंती करायची आहे की मुंबईतला हा पाऊस थोडासा कमी हो आणि आता जिथे जिथे महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी खरंच पावसाकडे सगळे म्हणजे डोळे लावून बसलेले आहेत त्या परिसरात जाऊन भरपूर जाऊन कोसळ रे आणि मुंबईतला पाऊस थोडासा कमी होऊ दे हे माझं म्हणणं नाही. याच धावपळीमध्ये कुटुंबातले काही सदस्य भेटतात आणि जे बोलतात त्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला पाटील कुटुंब काय म्हणते ऐकूया, भेटूया पाटील कुटुंब. सासूबाईंच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, मला त्या आवडतात. पण त्या कधी कधी काय होतं की काही गोष्टी म्हणजे त्या एकदम पॅनिक होऊन जातात. सून माझ्याशी मोठ्याने बोलली तर मी रागवते. पण मला जो राग येतो तो मी व्यक्त करते, मी असा मनामध्ये ठेवून देत नाही. मुली शाळेत गेल्यानंतर ती येऊन परत झोपते, त्याचा मला राग येतो. मी थोडा आळशीपणा करते, तर हा मे बी त्यांना तो राग असतो. मी दोघांच्या वादात जर सापडलो तर मी सावधच प्रतिक्रिया घेतो की कोणाला माझा राग यायला नको, दोघांनाही चांगलं वाटलं पाहिजे आणि दोन्ही परत मिळून मिसळून वागल्या पाहिजे. या पद्धतीने मी वागत असतो नेहमी. गप्प बसतील, मग समजायचं की आईंचं काहीतरी झालेलं आहे, मग थोड्या वेळाने ते बोलायला लागतात, बस बाकी काही. घ्या उखाणा. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, राकेशचं नाव घेते होम मिनिस्टर स्पेशल. तुम्हाला गंमत सांगू, हां या आधीचा भाग होता ना तो सुद्धा प्रभादेवीत होता. ओके. तिथे सुद्धा ताजमहल बांधायलाच त्यांनी कुशल कारागीर आणले. प्रभादेवीत माझ्यामध्ये भरपूर कुशल कारागीर आलेले आलेले ना म्हणून. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. या आई. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. हे बाबा. नमस्कार. ही छोटी जाऊबाई. नमस्कार. ती 2 नंबर. नमस्कार. ती बहीण. तो 2 नंबर दीर. तो धाकटा दीर. नमस्कार. तो माझा भाऊ. हो हो. ती वहिनी. नमस्कार. त्या सगळ्या बिल्डिंग मधल्या. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? ह्या इथेच खेडगल्लीमध्ये. ह्या इथे कसं कळेल मला? नाही, मला समजेल, मी तुमच्याकडे आलोय. टीव्ही बघतायत त्यांना कसं कळणार ह्या इथे? इथेच प्रभादेवीमध्ये. प्रभादेवीत कुठे? खेडगल्ली. आणि सासर कुठलं? सासर पहिली आमची रूम होती सिद्धिविनायकच्या इथे. तुम्ही बोटांनी दाखवू नका. नाही, इथे दाखवते. अच्छा, इकडनं इथून दिसतं ना सिद्धिविनायक. बरोबर. सिद्धिविनायक मंदिरच्या इथे ठाकूरवाडी आहे ना, तिथे आमचं सासर. तुमचं बालपण कुठलं? माझं इथेच प्रभादेवी. माहेर? रायचंदवाडी. माहेर कुठलं? माहेर जोगेश्वरी. जोगेश्वरी. तुमचं बालपण कुठलं? माझं प्रभादेवीमधलंच बालपण. साधारण आगर बाजारामध्ये डी ठाकूरवाडी आहे, तिकडे लहान माझं बालपण गेलं. शाळा तुमची? बालकविहार विद्यालय, अनंत पाटील रोड, शिवाजी पार्क. व्हेरी गुड. मग कधी विहार सुरू झाला? अरे काय गोड असले दोघेही. किती साधा प्रश्न मी विचारला. काय हो, कसं काय सुरुवात कशी झाली? सुरुवात आमची झाली म्हणजे डॉक्टरांकडे मी गेले होते, तेव्हाच तिथे हे पण आलेले. तेव्हा आमची डॉक्टरांकडे तुम्ही कशाला गेले होते? पेशंट म्हणून. तुम्ही डॉक्टरांकडे काय पेशंट म्हणूनच गेलेलो. एकाच डॉक्टरांकडे दोघेही पेशंट होते. मग ते डॉक्टर होतं का वधूवर सूचक? आणि मेन म्हणजे ना कोइन्सिडन्स आमचे दोघांचे पण ते फॅमिली डॉक्टर म्हणजे एकदम आधीपासूनचे ओळखीचे एकदम होते. काय नाव त्यांचं? मिश्रा डॉक्टर. चांगलं झालं नाही? मग तिथे पहिल्यांदा आमची म्हणजे असंच बघणं चेहरेपट्टी झाली दोघांची. मग त्याच्यानंतर
मी कॉलेजवरनं जेव्हा घरी यायचे, मी स्टॉपला उतरले की त्यांचं असं 1-2 वेळा ते समोरून आले तेव्हा थांबा, त्याच वेळेला तुम्ही समोरून कसे जायचे? कोइन्सिडन्स. असा कसा कोइन्सिडन्स असेल? एकदा डॉक्टरकडे गेलात तुम्ही, बरं डॉक्टरकडे गेलात तेव्हा तुम्हाला काय होत होतं? मला ताप वगैरे आलेला. तुम्हाला ताप आला? हो. तुम्ही कशासाठी गेला? मी गेली होती म्हणजे ना माझ्या पायाला तेव्हा लागलं होतं, त्या सर्जरीत पट्टी बांधायला म्हणून मी तिथे जात होते. असं तुम्हाला ताप आला होता? हो, ताप आला. पण आता ताप वाटतो? नाही आता नाही. नाही, म्हणजे आता म्हणजे आणि मग डॉक्टरांकडे गेला, हो. तिथून हे अचानक दोनदा तुम्हाला समोर दिसलं? हा, म्हणजे असं बस स्टॉपवरती असं एकच रस्ता असल्यामुळे कसं ओळख, मग ती बघणं चालू झालं, मग हळूहळू हसणं, मग असं बोलणं की बाबा काय कुठे राहते, काय राहते. मग आमचा एक फ्रेंड सर्कल झाला, म्हणजे त्याचे मित्र, माझ्या मैत्रिणी. ते सगळं नंतर झालं ना. मला तुम्हाला म्हणायचंय, तुम्ही डॉक्टरकडे गेला होता, मला अजून मला काय क्लिअर होत नाही तेवढेच प्रश्न विचारतो. पण थोड्या वेळ मला ताप यायचा, तसं नाही. तुम्ही दोघे एकमेकांना बघितलं, त्या डॉक्टरांकडे आलात, बरोबर, तुम्ही पट्टी मारली, बरोबर, तुम्ही तापाच्या गोळ्या घेतल्या, बरोबर. किती वेळ बसला होता तिकडे? नाही, त्यांच्याकडे गर्दी असते ना, त्यामुळे बसणं खूप वेळ बसलेलो. तुम्ही बसला? तुम्ही बसला होता त्याच्या समोर हे बसले होते? बरोबर, बाजूला? नाही समोर समोर. हो, समोर. तुम्ही जेव्हा यांना बघितलं तेव्हा ताप ऑटोमॅटिक कमी झाला त्यावेळेला? ऍक्च्युली वाढला होता तेव्हा. त्यावेळेला वाढला ताप, पण तेव्हा काय तुमच्या मनात? नाही, असं काही नव्हतं. काही नव्हतं. जाताना कसं तब्येतीची काळजी घ्या वगैरे? नाही, कशाला काय संबंध? बोललंच नाही. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी काय झालं? नाही, दुसऱ्या दिवशी असं नाही. मग नंतर मी कॉलेजवरनं यायची ना, तेव्हा असं 1-2 वेळा, म्हणजे कंटिन्युअसली नाही, पण असं 1-2 वेळा आमचं मग बघणं झालं. मग ते बघणं, मग बोलणं झालं. कोण बोललो पहिल्यांदा? मीच बोललो. कुठे? बस स्टॉप शेजारी भेटलो आम्ही, तेव्हा बोलणं झालं आमचं, काय कसे आहात वगैरे असं. मग तुम्ही काय म्हणाला? बरं वाटतंय? हो, बरे वाटतं. हां, पुढे? मग अशी आमची ती ओळख वाढत गेली. कुठे? बस स्टॉपवर? हा, तिथे बस स्टॉपवर असंच नाही, म्हणजे रस्त्याने पण, कारण की रोड एकच पडायचा ना त्यांचा आमचा, त्यामुळे मग ते बोलणं असं वाढत गेलं आमचं. मग नंतर मग एक फ्रेंड सारखे मग आम्ही सगळे एकत्र हा, आले. एकत्र. सासूबाई, तुम्हाला माहिती होतं हे तापाचं प्रकरण काय चाललंय? नाही. मग 1-2 महिने आमचं फ्रेंडशिपमध्येच चालू होतं. नंतर त्याच्या मित्रांनी 2 जणांनी घरी आलेले, आणि मग त्यांनी मला असं विचारलं की अगं राकेशच्या मनात असं असं आहे म्हणून. तर मी बोलली, तुम्ही का विचारताय ना, जर त्याच्या मनात आहे तर त्याला सांगा की तू स्वतःहून मला विचार. म्हणजे काय काय प्रपोज करायला त्यांना का पाठवलं तिकडे? कन्फर्म नव्हतं ना तेव्हा, म्हटलं कन्फर्म करूया, काय बोलते समोरून मला होकाराती थोडंसं वाटलं. त्यानंतर मग तिची वेळ घेतली आणि आम्ही वरळी सीफेसला जाऊन भेटलो. 25 डिसेंबर होतं. बघा, तारीख पण लक्षात ठेवली. क्रिसमस असतो, मग लक्षात राहीलच. अरे वा, चांगलं लक्षात ठेवलं. आणि मग काय त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? हो. मग तेव्हा तुम्ही काय म्हणाला? तेव्हा तर आधी त्यांना काय म्हणाली नव्हती. मी बोलली की आधी पहिला विचार करते, कारण की डायरेक्टली म्हणजे ते विचारलं होतं हे माहिती होतं, कारण की त्यांनी आधी मित्रा थ्रू विचारलं होतं. पण मी बोलली की आधी जरा पहिला विचार करते आणि मग मी तुम्हाला सांगते, असं मग मी त्यांना बोलले. हे नंतर किती वर्ष सुरू होतं? 3 वर्ष. मग त्यांनी मला ना तेव्हा सांगितलं होतं की 2003ला त्यांनी मला प्रपोज केलं. ते बोलले की मला तू 3 वर्ष मला हवी आहे, तू मला 3 वर्ष दे की मी नीट सेटल होईन, आपण सर्व. तुम्हाला 3 वर्ष तुम्ही हवे आहेत असं सांगितलं की वेळ हवाय? वेळ मग हे सांगा ना मला. असं कसं काय? टेन्शन काहीतरी आपलं. 3 वर्षाचा मला वेळ दे, असं की मी नीट आपण सेटल होऊया, सर्व काही नीट, आणि मग आपण लग्नाचं बघूया. तर मी ठीक आहे. मग काय केलं 3 वर्षात तुम्ही? मी जॉब सर्च केला, पण त्या जॉबमध्ये पण माझं हे होत नव्हतं. मग मी खरं सांगायचं तर एक धंदा चालू केला, वडापावची गाडी चालू केली. क्या बात आहे. त्यानंतर मस्त. अजूनही सुरू आहे? हो, अजूनही सुरू आहे. कुठे? सिद्धविनायक मंदिराच्या शेजारी. आता जातोच, आजच वडापाव खायला. आम्हाला माहिती आहे तुम्हाला वडापाव आवडतो आणि नॅचरल आईस्क्रीम आवडतं. किती वर्ष तुमचं अफेअर सुरू होतं? 3 वर्ष होतं. 3 वर्ष. आणि मग लग्नाचं ठरलं तेव्हा तुमच्या घरी कसं कळलं? आधी ह्यांच्या घरी सांगितलं होतं सगळ्यांना, आणि नंतर मग ह्यांची मावशी, मामा आणि एक मित्र आमच्या घरी आलेले पप्पांशी बोलायला. मग बोलल्यावर काय प्रतिक्रिया होती? पहिलं तर पप्पांनी आधी काही रिॲक्ट केला नव्हता. आमच्याकडे जॉईंट फॅमिली असल्यामुळे ना सर्व फॅमिली आलेली, आत्यांचे मिस्टर, मामा, आणि आई नसल्यामुळे मामाला वगैरे सगळ्यांना बोलवलेलं. मग सगळे बसले
आणि पप्पानी मामाला विचारलं की तू सांग म्हणून, म्हणजे आई नाही आता तर तू हे कर की काय. तर मामाने मला विचारलं की पिंकी तुझं काय मत आहे, तुला काय. तर म्हणजे मी करीन तर ह्यांच्याशीच करीन. मला वडापाव आवडतो. नाही पण आता सगळं छान आहे. 13 वर्षाचा संसार आहे. तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. पण आता दोघी मिळून खेळ खेळणार आणि किती बक्षीस मिळवणार बघूया. या ठिकाणी दोघींनाही 10-10 संधी आहेत. हळू चेंडू सरकवायचा आणि या ज्या चिकटपट्ट्या आहेत त्यांना तो चिकटून थांबला पाहिजे. तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी. सासूबाई तुमच्यापासून सुरुवात. कदाचित त्याच सगळं बक्षीस मिळवून देतात का बघूया. 1 2 3 4 5 6 7 1 2 नाही थांबा 3 झी मराठीकडून ही भेटच हे बक्षीस. सासरे बुवा सुनेबद्दल सांगा, कशी आहे सून? एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. बाबा तुम्ही मुलगा काय ह्यांचं सुरू होतं तेव्हा हे माहिती होतं तुम्हाला? काही नाही. तुम्हाला काय माहित नाही, जराही कल्पना नाही दिली. हे कसं माहिती करून घेणार आपण त्या टायमाला. बरोबर आहे. हो खरंच आहे. आता बरं झालंय ना पण हो, आता सगळं खुश आहात ना तुम्ही? हो, व्यवस्थित. व्हेरी. अजून काय पाहिजे? हो की नाही? द्या. वहिनी खूप चांगल्या आहेत, खूप प्रेमळ सुद्धा आहेत आणि धाडशी खूप आहेत. आणि आई पण तेवढ्या खूप चांगल्या आहेत आणि ते स्वयंपाक खूप सुंदर बनवतात. कोण? आई. आई म्हणजे तुम्ही नाही? आई बनवतो ना. आई बनवतात चांगलं, आम्ही कशाला बनवायचं? पण त्यांच्याकडनं आम्ही शिकतो आता. खूप इंडिपेंडंट आहे, स्वतःचे सर्व डिसिजन स्वतः घेते. खूप स्वभावाने छान आहे. आई गेल्यानंतर आईच्या ठिकाणीच ती आम्हाला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. जेवढी तिला स्वतःसाठी हौस आहे घ्यायची तेवढीच दुसऱ्यांना द्यायची पण हौस आहे. तुम्हाला हे माहिती होतं? कोण? हे काय सुरू आहे ते वडापाव? हो माहित होतं. हो माहित होतं. माहिती होतं? हो सगळं माहित होतं. म्हणजे तुमचं प्रेम वडापाव सारखं आहे ना, पाव आणि वडा कसा एकत्र असतो. ताई खूप छान आहेत आणि असं काही अजून असं म्हणजे काही हे नाहीये प्रॉब्लेम की ताईबद्दल बोलण्यासारखं, पण त्या खूप छान आहेत. दीर वहिनी खूप छान आहे आमच्या आणि आम्हाला खूप समजून घेतात. तुम्हाला माहिती होतं दादाचं काय चाललं? हो हो. आईला सांगितलं, मला आईने मारलेलं तेव्हा. हो आईने का मारलेलं? काय म्हणजे तुला सोबत मला सांगितलं ना आजपर्यंत. तुम्हाला माहिती होतं? हो सगळं कल्पना होती तुम्हाला. अजून त्या खूप आम्हाला समजून घेतात आणि त्या उदार पण तितक्याच आहेत आणि प्रेमळ आहेत. म्हणजे पण जिकडे आहे तिथे चुकलं तर चुकलंच स्पष्ट. सासूबाई? आई खूप छान आहेत. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही आजारी वगैरे असतो ना तेव्हा ते आम्हाला खूप काळजी घेतात. हे ते आहे. म्हणजे एक ना त्यांना मुलगी नसल्यामुळे ना, माझं तर दुसरीचं बाळपण तिनेच केलं, 2 नंबरचं तिने. म्हणजे त्यांना मुलगी नसल्यामुळे त्यांनी आम्हा तिघींना असं म्हणजे मुलगी असं सुनेसारखं नाही केलंय, मुलीसारखंच ती करते. म्हणजे त्या बाबतीत कशाला तिने केलेलं आहे आमचं. आई आज खूप छान वाटलं. इतक्या सुनांकडून तुमचं कौतुक झाल्यावरती तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आम्हाला आज बघायला मिळाले. हसत राहा, आनंदात राहा. आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हीच उत्तर द्यायचं त्याचं. बघूया दोघींपैकी कोण जिंकणार. हां, या दोघींपैकी तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? बायको माहिती नाही, ते दाखवायचं. सून की सासू? सून. सून. हे बघा, फक्त उत्तर दाखवा. आज बोललात ना, उद्यापासून फक्त ऐकायला लागेल. हां, दोघींमध्ये रागीट स्वभाव कोणाचा आहे? सुनेचा. दोघींमध्ये तुमची जास्त काळजी कोण घेतं? आई. दोघींमध्ये झोप कोणाला जास्त प्रिय आहे? बायकोला. तुमच्यावर दोघींमध्ये जास्त प्रेम कोणाचं आहे? दोघांचं. नाही नाही, उत्तर एक द्यायचं आहे. उत्तर एकच द्यायचं असेल तर आईचं ऑब्व्हियसली.
जा पट्टी वगैरे परत मारून या डॉक्टर नाही ते तिलाही माहिती आहे. माहिती मला, माहिती आहे. मुलगा आहे तो त्यांचा. हो ना. झी मराठीकडनं ही भेटवस्तू आई घ्या. तुमच्या दोघींवर ना आरोप आलेले आहेत, आरोप. आई हे वाटतात तशा नाही आहेत, कळलं का? तुम्ही उगाच सुधांचं फार कौतुक करू नका. काय काय लिहून पाठवलंय आता बघा, जे बोलता येत नाही ना ते ह्यात लिहिलेलं आहे. तुम्ही ना वेळेला महत्व अजिबात देत नाही. म्हणजे माझ्या वेळेप्रमाणे आता तयारी करायला वेळ थांबा एक लागतो ना. मिनिट. खरंय खरंय, खरंय. खरंय हा. घ्या. तुम्ही काय तुमचं स्पष्टीकरणच देणार हो. सासूबाई तुम्ही ना छोट्या छोट्या गोष्टींचं लगेच वाईट वाटून घेता. खरंय. काय हो? हो खरंय. हो व्हेरी गुड. शॉपिंग खूप करता तुम्ही. खरंय. हो. खरंय, खरंय. खरंय. लगेच बोलायचं, मोठ्याने बोलायचं. सासूबाई तुम्ही जास्त मिसळत नाही. खरंय. हो तुम्हाला पटकन राग येतो सासूबाई. हो बोला खरंय. सुनबाई आपलं तर एक वैशिष्ट्य आहे, तिथल्या तिथे तोंडावर बोलणं हे तुमच्या आवडीचा स्वभाव आहे. हो की नाही? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जिम लावायची आहे, योगा करायचा आहे. हा फक्त जप चालू असतो, पण तो योग काही केल्या येत नाही. हा हो चालू आहे, प्रयत्न करते. अरे वा, आपण आळशी आहात. अरे काय लिहिलंय म्हणून मी फक्त सूर चेंज केला थोडासा. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागाल? मी क्षमा मागायची तर पहिलं सासू सासऱ्यांची मागीन. काही कधी रागामध्ये मी बोलते पटकन, माझ्या मनात काही नसतं, पण मी जे आहे ते बोलून टाकते किंवा बरोबर. तुम्ही हे चुकलात म्हणून. आपण ठेवायचं नाही, आपलं कसं तिथल्या तिथे. त्यामुळे त्यांना त्याचा राग येत असेल. आणि सेकंडली मिस्टरांची, कारण की मी जो काय राग असेल तो त्यांच्यावरतीच काढत असते. ते चुकले तरी किंवा माझं ऑफिसमध्ये काय झालेलं असेल किंवा काही, तो त्यांच्यावरतीच निघत असतो. त्यामुळे त्यांची मी क्षमा मागेन. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागाल? कळत न कळत जर मी कोणाला चुकून काही बोललो असेल, त्या लोकांची, त्यांना वाईट वाटलं असेल, त्या लोकांची मी या आजच्या दिवशी क्षमा मागेन. सासूबाई तुम्ही? मी क्षमा मागेल सुनेची. सुनेला काय बोलली असेल चुकून तर तिने माफ करेल, मला माफ करावं माझ्यावर. ह्या दोघींनी ना असं अर्ध अर्ध वाटून घेतलं. पण नाही, आज म्हणजे मी खरं सांगेन, आज तुमच्या निमित्ताने ना त्या एवढं बोलतायत. नाहीतर माझ्या लग्नाला 13 वर्ष झाली, पण हे कधी आम्ही बोललो नव्हतो. म्हणजे माफ करणं किंवा हे बाजूचं राहिलं, पण आज तुमच्या निमित्ताने हे आमचं घर एकत्र आलेलं आहे आणि सगळे एकमेकांबद्दल एवढं सगळं बोलतात. हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तर मी तुमची आभारी आहे की आज तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं. धन्यवाद. आणि 13 वर्षात तुम्ही आल्यामुळे त्यांना गप्पच केलेलं आहे. बोलायला वेळ मिळेल तर बोलतील ना त्या. चेहऱ्यावरती हसू आणि घरात आनंद हा जास्त महत्त्वाचा असतो. सुना जावा त्यांचं एकमेकींशी असलेलं नातं आणि आजूबाजूचे सगळे शेजारी आपटेष्ट सगळ्यांमधलं नातं असंच घट्ट राहो. हे प्रभादेवीतच एपिसोड सुरू आहे. प्रभादेवीमध्येच तुम्ही सगळे एकमेकांना भेटलेले आहात. मी प्रभादेवीची आणि सिद्धिविनायकाच्या चरणी मागणं करतो, या घरात सुख आनंद वैभव कायम नांदू दे. आणि त्याचबरोबर आता क्षण आलेला आहे तो पैठणीचा. सासूबाई, पैठणी कोणाला मिळेल असं वाटतंय आज? सुनेला. सुनेला? काय आवाजात जोर आलाय. त्यांना तुमचं काय म्हणणं आहे? पैठणी नाही, तिला मिळावी. तिला साड्यांची ना खूप आवड आहे, त्यामुळे तिला. तुमचं काय? माझ्या आईला मिळाली होती. ही चिठ्ठी कोणी काढली माहिती? काढली. आता तुम्ही बोलता एक आणि करता एक की काय आम्हाला आत्ता कळेल. ओके सर. नक्की? हो नक्की. बघू. सुनबाई, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सासूबाईंना झी मराठीकडून चांदीचं नाणं आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या. नमस्कार.